ज्या पद्धतीने ट्विट करतात त्याची मी माहिती घेतली आणि मी स्वतः त्या कुटुंबातले कुटुंब प्रमुख शंकर पवार यांच्याशी आज सकाळपासून संपर्कात आहे आणि मी त्यांना ही सगळी माहिती विचारली। त्यांनी स्वतःहून सांगितलं की 2023 रोजी आम्हाला घरकुल योजना मंजूर झाली आणि म्हणून ही झोपडी आम्ही स्वतःहून काढली, कोणीही आमची झोपडी पाडलेली नाही। पण रोहित पवारांनी ज्या पद्धतीने ट्विट केलेलं आहे, ज्या पद्धतीने खोटे नरेटिव्ह सातत्याने ते समाजामध्ये मांडण्याचा प्रयत्न करतात, हे मान्य आहे की त्यांना त्यांच्या शिवस्वराज्य यात्रेमध्ये सहभागी करून घेत नसतील, त्यांना त्यांच्या पक्षामध्ये कोणती जबाबदारी देत नसतील, त्यांच्या पक्षामध्ये त्यांना विचारलं जात नसेल, त्याच्यामुळे त्यांना कमालीचं नैराश्य आले, प्रचंड आक्रस्ताळेपणा करतात आणि या मानसिकतेमधून ते त्यांचा राग या बिचाऱ्या आदिवासी समाजावरती का व्यक्त करतात ते मला समजलं नाही। म्हणून मला राज्याच्या गृहमंत्र्यांना विनंती करायची आहे की अशा पद्धतीने समाजामध्ये सातत्याने खोटे ट्विट करणं, खोटी माहिती पसरवणं, नवीन कलमांच्या दुरुस्तीनुसार यामध्ये IPC 340-195 अंतर्गत रोहित पवारांवरती गुन्हा दाखल करावा। आज सकाळपासून ऑनलाईन पद्धतीने काही माझ्या आदिवासी बांधवांनी गुन्हा नोंद करायला सुद्धा सुरुवात केलेली आहे। समाजामध्ये तेढ निर्माण करणं, दुफळी निर्माण करणं, खोट्या माहिती पसरवणं, स्वतःच्या स्वार्थी हेतूसाठी संविधानिक पदावरती असलेल्या व्यक्तीबद्दल खोटं बोलणं हे चुकीचं आहे आणि म्हणून यामध्ये राज्याच्या गृहमंत्र्यांनी हे गुन्हे नोंद करून घ्यावेत आणि कायद्याच्या चौकटीतून खऱ्या अर्थाने काल विश्व आदिवासी दिन पार पडला आणि त्या दिवशी या आदिवासी कुटुंबियांची ती ज्या पद्धतीने बदनामी करतात, गरिबीची अवहेलना करतात, ते चुकीचं आहे। रोहित पवारांवरती कारवाई झाली पाहिजे। रोहित पवारांनी याच विषयाच्या संदर्भात अजून एक ट्विट केलं आहे की महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची धरपकड केली जाते। खरं तर हा प्रश्न जो आहे तो उजेडात आणला म्हणून कुठेतरी दबाव तंत्र सरकारकडनं आखलं जातं असं त्यांचं म्हणणं आहे। म्हणून मला आपल्या माध्यमातून विनंती करायची आहे, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा पहिल्या दिवसापासून निकाल लागेपर्यंत सातत्याने खोटी माहिती समाज माध्यमांसमोर देत होते आणि त्यांना ती सवय लागली आहे, खोटी माहिती देणं, खोटे व्हिडिओ ट्विट करणं आणि अशा पद्धतीने त्यांना पक्षामध्ये त्यांच्या भावना व्यक्त करणं येत नाही आहेत आणि म्हणून ट्विटरच्या माध्यमातून ते त्यांचा राग व्यक्त करतात की काय, मानसिक नैराश्यपोटी अशा गोष्टी ते करत असतील तर त्यांच्या पक्षाने त्यांची दखल घ्यावी, याचे परिणाम विपरीत होतील। कारण की चुकीची माहिती समाजामध्ये देणं हा गुन्हा आहे आणि हा गुन्हा आता नोंद झालाच पाहिजे। मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली संपूर्ण राज्यभरात होताना पाहायला मिळते। आता ते पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करतायत, त्या दौऱ्यामध्ये सातत्याने सरकारच्या विरोधातली भूमिका ते घेताना पाहायला मिळतात। देवेंद्र फडणवीसांनीच सगळं आरक्षणाचं गौड बंगाल जे आहे ते उभं केलेलं आहे आणि त्याचसोबतच गिरीश महाजन आणि धनंजय मुंडे यांना पाडा असं देखील ते सभेत म्हणतात। शेवटी जरांगे पाटीलांचं जे काही लढा चालू आहे त्याचा मी आदर करते। प्रत्येकाला आपल्या समाजाची मतं मांडण्याचा अधिकार असतो, त्यांचं जे काही मत आहे त्यांनी ते मांडलेलं आहे, त्याच्याबद्दल मी फार काही बोलू शकत नाही। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।